अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार. नमस्कार मित्रांनो, वायम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले लाभार्थी महिला आहेत, अशा लाभार्थी महिलांची यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यांची या ठिकाणी नावाची लिस्ट कधी येणार आहे, ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या दिवशी या ठिकाणी आणि कोणत्या तारखेला या ठिकाणी येणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडी वाचन करण्यात यावे. सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे प्रसिद्ध होणार आहे. प्रसिद्ध म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आणि तुमच्या अंगणवाडीमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर सदर प्रसिद्धी करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. जर मित्रांनो एखादा अर्ज केलेला असेल एखाद्या महिलेने, त्यामध्ये या ठिकाणी चुकून जर कागदपत्र चुकलं असेल किंवा या ठिकाणी आधार कार्ड टाकताना पहिली साईट आली असेल किंवा पाठीमागची साईट टाकता आली नाही किंवा एका साईडलाच फोटो काढला किंवा पॅन कार्ड जोडलं नाही, म्हणजे असं काही ना काही अडचण आल्यानंतर आणि अर्ज तसंच सबमिट केला असेल, काहीतरी चूक करून अर्ज सबमिट केला असेल, तर त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निराकरण करण्यात यावं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, निराकरण करण्यात यावे या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी काही अर्ज भरताना चूक केली असेल त्याची या ठिकाणी यादी आल्यानंतर निराकरण करता येणार आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण पुढे बघूयात की पुढं पहा की ह्याची या ठिकाणी डुप्लिकेट टाळावेत. तर आपण या ठिकाणी बघूयात की जे PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र होणार आहेत आणि दुसऱ्या कोणकोणत्या योजनेच्या या ठिकाणी जे मुख्य म्हणजे महिला आहेत त्या पात्र होणार आहेत. दुसऱ्या पण योजनेचे लाभ घेत असतील अशा योजना या ठिकाणी पात्र होणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम की जी केंद्र शासनाची जी ही आहे, केंद्र शासनाने विविध योजना शासकीय, या ठिकाणी वरची लाईन पाहू शकता तुम्ही, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया करण्यात केली आहे. तसेच या ठिकाणी केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, त्यानंतर पोषण मनरेगा, त्यानंतर PM स्वनिधी, त्यानंतर जननी सुरक्षा योजना, त्यानंतर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, म्हणजे अशा अनेक योजना ज्या आहेत त्या ठिकाणी लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार अटेस्टेशन यापूर्वी झालेल्या आधार असल्याचे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं की PM किसान योजनेचा असो किंवा पोषण मनरेगा किंवा PM स्वनिधी किंवा जननी सुरक्षा योजना किंवा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, ह्या योजनेच्या ज्या महिला लाभार्थी असतील तर त्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे 1,500 रुपये भेटणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही क्लिअर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. PM किसानच्या, पोषण मनरेगाच्या, PM स्वनिधीच्या, जननी सुरक्षा योजनेच्या आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाच्या असून या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा 1,500 रुपये महिन्याला भेटणार आहेत. यात काही शंका नाही, या ठिकाणी क्लिअर या GR मध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळू शकतात. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून जा.